मंडळी नमस्कार. मी पत्रकार बाबू पोटे आणि आपण पाहत आहे संवाद मराठी लाईव्ह. मंडळी, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार आता संपलाय. आता वेळ आहे मतदानाची. आपला मतदानाचा हक्क बजावण्याची आणि आपलं जे काय लोकशाहीने आपल्याला जे काय अधिकार दिलेत, तो अधिकार बजावून आपला हक्काचा उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत निवडून कसा जाईल हे पाहण्याची आता खरं तर वेळ आहे. म्हणजे सावली जिल्हा परिषदेचा जो गट आहे, त्या गटात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे निवडणूक लढत आहेत. खरं तर खूप राजकीय नाट्यमय घडामोडी झाल्यानंतर संतोष बैलमारे यांना उमेदवारी मिळाली आणि त्यांनी गेले काही दिवस जोरदार प्रचार करून प्रचारात आघाडी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर राष्ट्रवादीची चांगली ताकद सावली जिल्हा परिषदेच्या गटात आहे. सुरेश पाटील यांच्यासारखा एक नेता, ज्याला प्रचंड असं जनसन्मान किंवा कार्यकर्त्यांची फौज आहे ज्यांच्यासोबत आहे, असा एक नेता राष्ट्रवादीकडे आहे. संतोष बैलमारे स्वतः तालुका अध्यक्ष आहेतच, परंतु सावली ग्रामपंचायतीचे ते सरपंच सुद्धा आहेत. त्याचबरोबर त्या गटामध्ये ठाकरे गटाची सुद्धा चांगली ताकद आहे. त्यामुळं ठाकरे गट आणि राष्ट्रवादी पक्ष एकत्र आल्याने आणि त्याला शेका पक्षाची जोड मिळालेली आहे. त्यामुळे तीन पक्ष एकत्र आल्याने संतोष बैलमारे यांच्या विजयाचा मार्ग निश्चितपणे मोकळा झाला असं चित्र तरी आहे. कारण त्यांच्या जे काही विरोधातले उमेदवार आहेत, ज्ञानेश्वर गायकवाड, तर ते ज्ञानेश्वर गायकवाड हे मूळचे राष्ट्रवादीचे आहे. राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळवण्यासाठी ते शिवसेनेच्या शिंदे गटात गेले आणि ते निवडणूक लढत आहेत. परंतु शिंदे गटाला त्या प्रभागात तशा मर्यादा आहेत. म्हणजे पलीकडचा जो वडगाव पंचायत समितीचा गण आहे, त्या गणामध्ये फारसा शिंदे गट नाही. तिथं भाजपची ताकद आहे, तिथं राष्ट्रवादीची ताकद आहे, ठाकरे गटाची चांगली ताकद आहे. त्यामुळं ज्ञानेश्वर गायकवाडांची जी भिस्त आहे ती पलीकडच्या वडगाव परिसरात केवळ भाजपवरती चालू, म्हणजे भाजप ने जर का त्यांना साथ दिली तरच त्यांना मतदान होऊ शकतं. भाजपने जर का साथ त्यांची सोडली तर त्यांच्यासमोर अडचणी आहेत. संतोष बेलमारेंचं तसं नाही. संतोष बेलमारेंना ठाकरे गटाची ताकद मिळाली समजा, नाही मिळाली समजा, तरी पण राष्ट्रवादीची ताकद त्या भागात बऱ्यापैकी आहे. परंतु राष्ट्रवादीला ठाकरे गटाची ताकद निश्चितपणे मिळेल असं चित्र सध्या तरी आहे. कारण एक चांगलं मनोमिलन दोन्ही कार्यकर्त्यांचं झालंय. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते अगदी मन लावून ताकद लावून लढताना दिसत आहेत आणि त्याचा फायदा या निवडणुकीत संतोष बेलमारे यांना होईल असं चित्र सध्या तरी सावली परिसरात पाहायला मिळते. सावली जिल्हा परिषदेचा जो गट आहे, त्यात सावरोली ग्रामपंचायत आणि तुमच्या सावली ग्रामपंचायतीमध्ये संतोष बेलमारे यांचं होम ग्राउंड आहे आणि वडवळ परिसरातील जी 5 गावं आहेत कोयना समाजाची, त्या 5ही गावांमध्ये ठाकरे गटाची सुद्धा चांगली ताकद आहे, राष्ट्रवादीची सुद्धा मोठं पॉकेट आहे. त्यामुळे दोन ठिकाणी जे मताधिक्य मिळेल ते मताधिक्य संतोष बेलमारे यांना विजयाकडे घेऊन जाईल असं चित्र सध्या मतदारसंघात पाहायला मिळते. पलीकडच्या पट्ट्यात वडगाव परिसरात जी काही गावं आहेत, म्हणजे कैरी असेल, वडगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतलं बाशिवली असेल, वडगाव असेल, बोरिवली असेल, अशी ही काही जी गावं आहेत त्या गावांमध्ये सुरेश पाटील यांचं वर्चस्व आहे. आणि पलीकडं आसरोटी, कोपरी, तुबगाव हा जो काय भाग आहे, लोहप असेल, इसांबे असेल, ह्या भागात सुद्धा राष्ट्रवादीचं सुद्धा प्राबल्य आहे. सुरेश पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहेच, पण ठाकरे गटाची सुद्धा चांगली ताकद आहे. शेका पक्ष माझगाव असेल, माडप असेल, या भागात शेका पक्ष सुद्धा चांगला आहे. त्यामुळे संतोष बेलमारे यांच्याविषयी जे काही निगेटिव्ह वातावरण तयार झालं ते अत्यंत पॉझिटिव्ह वातावरण गेल्या काही दिवसात तयार झाले आणि त्याचा फायदा संतोष बेलमारे 100% विजयी होतील आणि विजयाकडे त्यांची वाटचाल सुरू आहे असं चित्र प्रचाराच्या नंतर आपल्याला पाहायला मिळत होतं. आणि प्रचारात मोठी आघाडी त्यांनी घेतली होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचं जातीनं लक्ष त्या प्रभागात आहे. त्यांनी येऊन कार्यकर्त्यांशी, आता मधल्या काळात ते आले होते आणि त्यांनी येऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. कार्यकर्त्यांना हिंमत दिली होती, ताकद दिली होती. कुठल्याही परिस्थितीत आपल्याला एक जागा महत्त्वाची, ही जागा सुद्धा आपल्याला जिंकायची, अशा प्रकारचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं होतं. दस्तूरखुद्द तटकरे संतोष बेलमारे यांच्यासाठी आल्यानं तर बैलमारेंची ताकद निश्चितपणे वाढली आहे. दुसरीकडे सुरेश पाटील त्यांच्यासोबत आहेत. उद्धव ठाकरे गट सोबत, उद्धव ठाकरे गटाचे जे उमेदवार होते ज्यांनी अर्ज भरला होता, ते उत्तम भोईर, त्यांनी अर्ज मागे घेतला. ती मोठी ताकद त्यांच्यासोबत आहे. मी जसं म्हणतो तसं वडवळ परिसरातली जी काही 5-7 गावं आहेत त्या गावातली मोठी ताकद त्यांच्यासोबत येईल. सावलीमध्ये ते मोठा लीड घेतील गावचा उमेदवार म्हणून. आणि मग पलीकडच्या पट्ट्यामध्ये प्रत्येक गावात राष्ट्रवादीची ताकद आहे, ठाकरे गटाची ताकद आहे, शेका पक्ष सुद्धा चांगल्या ताकदीने त्यांच्यासोबत. त्यामुळे संतोष बेलमारे हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करतील आणि सावलीची जी जागा आहे, पूर्वीचा जो का वडगाव जिल्हा परिषद गट होता तो आता सावली झालाय, ती जागा राष्ट्रवादीच्याच ताब्यात राहील. कारण या प्रभागाचं नेतृत्व सुरेश पाटील यांच्या पत्नी पद्मा पाटील यांनी केलंय. ते जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून प्रतिकूल परिस्थिती असतानाही निवडून आल्या होत्या. आता तर परिस्थिती बाजूनी आहे, म्हणजे आता सर्व जे काय फासे आहेत ते संतोष बेलमारे यांच्या बाजूने पडताना दिसत आहेत. महेश पाटील यांच्यासारख्या युवा सेनेच्या एका कार्यकर्त्याच्या पत्नीला ठाकरे गटाने उमेदवारी दिली. त्यामुळं ठाकरे गट प्रामाणिकपणे, पलीकडे सुद्धा ठाकरे गटाचाच उमेदवार आहे. महिला जे आरक्षण आहे वडगाव पंचायत समितीमध्ये, तिथे सुद्धा ठाकरे गटालाच उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे 2 पंचायत समितीच्या जागा ठाकरे गटाच्या आणि वरची जिल्हा परिषदेची जागा जी आहे ती
संतोष बेलमारे यांच्या रूपाने राष्ट्रवादीचे आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र आले, दोन्ही पक्ष एकत्र आल्याचा फायदा संतोष बेलमारे यांना निश्चित होईल आणि संतोष बेलमारे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निश्चितपणे 9 तारखेच्या निकालात निवडून येतील असं चित्र या मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळते. या उलट जर का आपण विरोधी पक्षाचा विचार केला तर संदेश पाटील जे शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत त्यांच्या पत्नीला अचानक भाजपमध्ये प्रवेश देऊन ही जागा भाजपने आपल्या वाट्याला घेतली. त्यामुळे भाजपचे जे काही इच्छुक उमेदवार होते म्हणजे विठ्ठल मोरे असतील, विठ्ठल मोरे यांना जिल्हा परिषदेची खरं तर निवडणूक लढवायची होती, परंतु जिल्हा परिषदेची निवडणूक म्हणजे आघाडी झाली तर ती शिवसेनेच्या वाट्याला जाईल युती झाली तर. त्यामुळे मग त्यांनी पंचायत समितीवर दावा ठोकला आणि पंचायत समितीला वत्सला मोरे ज्या पंचायत समितीच्या मेंबर होत्या, उपसभापती सुद्धा होत्या, ज्या विठ्ठल मोरे यांच्या सौभाग्य होते त्यांना उमेदवारी दिली जाईल असं चित्र असताना त्यांची उमेदवारी कापण्यात आली आणि आयत्या वेळेला संदेश पाटील जे तालुका प्रमुख आहेत शिवसेनेचे त्यांच्या पत्नीला भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली. म्हणजे पती शिवसेनेचा तालुका प्रमुख आणि पत्नी भाजपचे उमेदवार असं विचित्र राजकारण आपल्याला त्या प्रभागात पाहायला मिळते. त्यामुळे महेश पाटील यांच्यासारखा एक प्रामाणिक कार्यकर्ता अनेक प्रलोभनं देऊनही ठाकरे गटासोबत कायम राहिला, नितीन सावंत यांच्यासोबत राहिला, उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम राहिला. त्यांची पत्नी संदेश म्हणजे संतोष बेलमारे यांच्यासोबत पंचायत समितीची निवडणूक लढते. त्यामुळे ठाकरे गटाची ताकद जी आहे त्या ताकदीचा फायदा जसा सावली गटात होईल तसंच पलीकडचे वडगाव गटात सुद्धा संतोष बेलमारे यांना होईल आणि संतोष बेलमारे निवडून येतील अशी शक्यता, अशी चर्चा मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळते. या उलट ज्ञानेश्वर गायकवाडांच्या समोर अडचणी आहेत, त्या अडचणी त्या कशा फेस करतील, त्यांचा सामना कसा करतील ही सुद्धा ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला पाहाव्या लागतील. म्हणजे आपण जर का उमेदवार म्हणून तुलनात्मक विचार केला तर संतोष बेलमारे ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यापेक्षा निश्चितपणे सरस आहेत. कामगार नेते म्हणून त्यांनी चांगलं काम केले, सरपंच म्हणून त्यांनी चांगलं काम केलं, राष्ट्रवादीच्या तालुक्यात देखील त्यांचा लोकांशी चांगला संपर्क आहे. वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये तरुणांना दिलेला रोजगार असेल, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी घेतलेला पुढाकार असेल, कारखान्यामध्ये जेव्हा प्रश्न निर्माण होतात तेव्हा संतोष बेलमारे कामगार नेते म्हणून सर्वप्रथम तिथं पुतलेले असतात. केवळ निवडणुकीसाठी त्यांचं काम नव्हतं. त्यामुळे ज्ञानेश्वर गायकवाड यांना कुमिली ग्रामपंचायतीपुरत्या मर्यादा आहेत. त्या उलट संतोष बेलमारे यांना सावली जिल्हा परिषदेच्या गटातल्या प्रत्येक गावात चांगला प्रतिसाद मिळेल असं चित्र आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादी ही जागा निश्चितपणे राखेल. संतोष बेलमारे यांच्या रूपाने राष्ट्रवादी विजयाकडे या जागेला घेऊन जाईल असं चित्र या मतदारसंघात आहे. संतोष बेलमारे यांनी चांगलं काम केले, चांगला प्रचार केला, लोकांचा प्रतिसाद त्यांना मिळाला आहे. उत्तम भुईर यांना त्यांनी थांबवण्यात त्यांना यश आलं. सुरेश पाटील यांची नाराजी जी काय होती ती नाराजी दूर करण्यात ते यशस्वी झाले आणि त्यामुळे योग जुळून येतोय. दुग्ध शर्करा जो काय आपण योग म्हणतो तसं योग जुळून येतोय आणि त्यामुळे संतोष बेलमारे निश्चितपणे झेडपी सदस्य होतील असं चित्र सध्या तरी सावलीच्या जिल्हा परिषदेच्या प्रभागात आपल्याला पाहायला मिळतंय.